नमस्कार। आता रागिणीला माहीत असतं की अभिजित जिवंत आहे। तिने हे सत्य पौर्णिमाला सुद्धा अजून सांगितलेलं नसतं। ती पौर्णिमाला असं दाखवत असते की अभिजित गेला आहे, पण आकाशभूमीचा बदला घेतल्यावरच ती अभिजितला परत सगळ्यांच्या समोर आणणार आहे। त्यामुळे आता इथे अभिजित हा रागिणीला भेटायला आलेला असतो। रागिणी अभिजितला त्याला स्टोर रूम मध्ये बोलवते। रागिणी अभिजितला भेटण्यासाठी स्टोर रूम मध्ये जाते आणि रागिणी आणि अभिजित तिथे बसून बोलत असतात आणि त्यावेळी नेमकं आकाश काहीतरी कामासाठी स्टोर रूम मध्ये आलेला असतो आणि त्याला बोलण्याचा आवाज येतो। आता आकाश हा हळूहळू त्या दिशेने जात असतो आणि बघतो तर काय, रागिणी आणि तिच्यासोबत एक माणूस बोलत आहे आणि त्या माणसाला बघतो आणि आकाशला मोठा धक्काच बसतो। तर रागिणीशी बोलत असणारा तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून तो अभिजित असतो। आकाशला मोठा धक्काच बसतो। आकाश लगेच त्या दोघांचे फोटोज काढून घेतो आणि लगेच म्हणतो, आत्या आत्या तू इथे काय करतेस, कोणाशी बोलतेस? आणि समोर बघतो तर अभिजित असतो। आकाश म्हणतो, आत्या तू अभिजितशी बोलतेस? अगं अभिजित तर मेला होता ना, मग हा जिवंत होऊन कसा आला? म्हणजे तुमचा हा सगळ्यांचा प्लॅन आहे। मला माहीतच होतं की तुम्ही कधीच बदलणार नाही, तरी भूमी सांगत होती की आत्या ही बदलणार नाही। आकाश त्यांच्यावर विश्वास ठेवू नकोस। म्हणजे तू आज भूमीचा जीव वाचवला, हे सुद्धा एक नाटकाचाच भाग होता। म्हणजे तू आमचा विश्वास मिळवण्याचा, संपादन करण्याचा प्रयत्न करतेस, आमचा विश्वास मिळवायचा आणि परत आमचा विश्वासघात करायचा, हो ना? हाच तुझा प्लॅन आहे ना? हे बघ आत्या, पण मी तुझा हा प्लॅन कधीच सक्सेसफुल होऊन देणार नाही। आणि या अभिजितला मेल्याचं नाटक करायला तू सांगितलंस। तुमचं हे सगळं नाटक आहे ना, मी जगासमोर आणेन। एक ना एक दिवस या नाटकाचा पर्दाफाश करेन। आणि आकाश हा अभिजितला फरफटत घेऊन घरात येतो। आता मात्र अभिजितला जिवंत बघून पौर्णिमा, नीलांबरी, भूमी, आजी, घरातले सर्वजण हादरतात। आकाश म्हणतो, हा बघा, हा मेलेला माणूस जिवंत झाला आहे, कारण रागिणीने त्याला जिवंत केला। मुळात हा मेलाच नव्हता, रागिणी आणि अभिजितचा हा प्लॅन होता। आता मात्र पौर्णिमाला देखील धक्का बसतो। नीलांबरी म्हणते, बघितलंस ना ही बाई किती नाटकी आहे? तुला काय म्हणाली, मी तुझ्या बाजूने आहे, तर इथे अभिजित बरोबर ही प्लॅन करते। ही नाही ग, ही विश्वास ठेवण्याच्या लायकीची बाई नाही आहे। आता पौर्णिमा येते आणि रागिणीच्या सणसणीत कानाखाली वाजवते आणि म्हणते, मला एवढा त्रास होत होता, मी एवढी रोज रात्री रडायची, मी जेवत सुद्धा नाहीये, ते बघून तुम्हाला बरं वाटायचं का? मग मला का नाही सांगितलं अभिजित जिवंत आहे म्हणून? एवढं मोठं सत्य का तुम्ही लपवलं? आता रागिणीला काय बोलावं ते समजत नाही, कारण आकाशने रागिणी आणि अभिजितला सर्वांसमोर रंगेहात पकडलेलं असतं आणि सगळ्यांच्या समोर आणून ठेवलेलं असतं। आता सर्वजण रागिणी अभिजितला खूप काही बोलत असतात, दोघंही फक्त उभं राहून ऐकत असतात। भूमी म्हणते, आकाश पोलिसांना फोन कर, बरोबर हा सगळं सत्य ओके, ह्याने असं का केलं म्हणून। तेव्हा आकाश म्हणतो, हो भूमी, ते तर मी करणारच आहे, याला पोलिसांच्या ताब्यात तर मी देणार आहे। तेव्हा अभिजित आणि रागिणी घाबरतात। अभिजित म्हणतो, प्लीज आकाश, असं नको करूस, तू मला पोलिसांच्या ताब्यात नको देऊस, प्लीज, माझं चुकलं, मी हे सगळं आईच्या सांगण्यावरून केलं। अभिजित हात वर करतो। आता रागिणीला काय बोलावं ते समजत नाही। पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।